हॅलो गाईज, वेलकम टू व्लॉग 3 ऑफ डे 1. तर आम्ही आहे ना लंच करून आलो आणि नंतर नॅप घेतला, जे तुम्ही व्लॉग 2मध्ये बघितलं आहे. सो त्यानंतर आहे ना आम्ही रेडी झालो आणि आम्ही इथल्या एका मंदिरात जायला निघालो, जे आहे ना पूर्ण माउंटेनच्या टॉपवर आहे. म्हणजे जाताना पूर्ण अपवर्ड डायरेक्शनमध्ये हे रस्ता आहे, बट दोन्ही साईडला व्ह्यू इतका सुंदर आहे. अँड वी वर सो लक्की की त्या दिवशी ना वेदरसुद्धा इतका छान होता, म्हणजे अमेझिंग. सो आता तुम्ही पुढे व्ह्यू बघा. That's the view. Just look at this view. Yo. सो आम्ही फायनली टॉपवरती पोचलो आहोत आणि आम्ही ते ॲक्च्युली सनसेटसाठी आलो होतो, बट सनसेटसाठी आम्ही खूपच लवकर आलो आहे. म्हणजे सनसेटसाठी 2-3 आवर्स होते. सो लेट्स सी. इथे बघ काय आहे. वाव, इज इट वाव. सो हे आहे मंदिर जे डोंगरावरती आहे. इथे आम्ही पाय वगैरे पडलो आणि मग इथे सनसेटसाठी थांबायचा प्लॅन केला. मस्त वारा सुटला आणि आता निवांत इथे व्ह्यू एन्जॉय करायचा प्लॅन आहे. सो विचार केला की इथे बसून थोडा नाश्ता करूया आणि इथे चहा वगैरे पियालो. आणि इथे आम्ही हे आणलं होतं वडापाव, भजीपाव वगैरे. सो ते सगळं खाल्लं वगैरे आणि सगळा कचरा आम्ही खाली घेऊन गेलो होतो. सो तुम्ही पण असं जर कुठे व्ह्यू एन्जॉय करताना खात पीत असाल तर मेक शुअर की तुम्ही सगळं कचरा वगैरे सर्व तुम्ही घरी घेऊन जाताय रिटर्न, कारण का अशा छान जागेला प्लीज स्पॉईल करू नका. सो इथे ना आता हळूहळू पाऊस पडायला लागला होता, बट ऑल्सो इथे ढगांमधून असे सनरेज येत होते. किती छान वाटतं. आम्ही इथे खूप सारे व्हिडिओज, रील्स, डान्स बनवला, खूप मजा केली. आता इथून आम्ही आहे ना सनसेट व्हायच्या आधीच निघालो. डाऊनवर्ड्स जाताना तर हे थोडं अजून ट्रिकी होता हा रोड, बट इतका सुंदर व्ह्यू वाटत होता ना. खाली उतरताना पूर्ण सनसेट होत होता. आम्ही लवकर निघालो, पूर्ण सनसेट झाल्यावरती नाही निघालो, कारण आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं, कारण आम्ही आज रात्रीचा पण प्लॅन काहीतरी बनवलं. सो हे बघून तर तुम्हाला कळालं असेल आमचा रात्रीचा प्लॅन काय आहे. प्लीज मला कमेंट करून सांगा. इथेच स्टॉप करा व्हिडिओ आणि मग कमेंट करा. आणि काय व्ह्यू झाला होता यार. स्काय पूर्ण पिंक झालं होतं आणि असं लिटल लिटल बारिश चालू होती. ओ माय गॉड. म्हणजे ना ती गावची जी स्लो लिव्हिंग लाईफ असते ती काय असते ना, हे खरंच मला एका दिवसात कळालं. आम्ही बाकी सगळं सामानसुद्धा घेतलं जे आम्हाला हवं होतं आणि सगळं सामान घेऊन आम्ही घरी निघालो. सो स्लो लिव्हिंग म्हणजे आपण मुंबईमध्ये इतक्या ट्रॅफिक, इतकी घाई, म्हणजे इतक्या फास्ट टाईम जात असतो ना. इथे आम्ही सकाळपासून आलो आहे आणि इतकं काय काय केलं आहे. मला असं वाटतं की किती लांब आहे आजचा दिवस. सो आम्ही फायनली घरच्या इथे आलो आणि इथे पूर्ण अंधार झाला होता. काही लाईट्स नव्हते लावले, आम्ही विसरलेलो. फायनली घरात एंट्री केली आणि असं गावच्या साईडला इव्हनिंगला असे छोटे छोटे किडे येतात ना, म्हणून आम्ही धूप केला. एका साईडला मस्त चिकन मॅरिनेट करून घेतलं आणि जी लोक व्हेज होती, बिकॉज सॅटर्डे होता, त्यांच्यासाठी आम्ही इथे केलं आहे पनीर. सो बार्बिक्यूसाठी हे सर्व रेडी आहे. सो कौल चिकन करायचं सर्वात मेन पार्ट म्हणजे ही चूल पेटवणं. ह्याच्यात इतका टाईम गेला कारण आमच्याकडे काही रॉकेल वगैरे काहीच नव्हतं. सो त्याला हळूहळू पेटवतानाच मला वाटतं ऑलमोस्ट 45 मिनिट्स फक्त ह्याच्यातच गेले. आणि इथे सर्वांनी आपला हातभार लावला आणि ते जोरदार कोशिश करताना फायनली आमची चूल पेटली आहे आणि मस्त कौल एकदम गरम झालं आहे. सर्वात आधी आम्ही यांना पनीर करून टाकलं, बिकॉज जे नॉनव्हेज नव्हते खाणार. सो व्हेज एकदा झालं की मग नंतर नॉनव्हेजचा बॅच टाकायचं.
बट अमेझिंग झालं होतं यार. म्हणजे बेसिक मसाले टाकले होते तरीसुद्धा ह्याची टेस्ट इतकी छान लागत होती. आय थिंक ते कौलवरती आणि ते आपण चुलीवरती करतो ना, त्याचा एक वेगळाच टेस्ट आणि वेगळाच अरोमा त्याला येतो जेवणाला. आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत आपल्याला तर हे एनर्जी ड्रिंक हवीच. सो थोडा छोटा छोटा पॅक पण मारला. फायनली चिकनसुद्धा टाकलं होतं आणि आय मस्ट टेल यू, हे एवढं टेस्टी झालं होतं. गाईस, तुम्हाला जर असं काही भेटला ना मौका की असं कौल चिकन करता येईल असं, तर 100% ट्राय करा. खूपच अमेझिंग लागतं. बेसिक चिकनला मसाला लावायचा, बट त्याचा टेस्ट एवढा अनहॅन्स होता ना यार, अमेझिंग. इथे आम्ही काहीतरी नवीन ट्राय केलं, वोडका चिकन. म्हणजे त्याला ना वोडका टाकून त्याला हे मध्ये वरून टाकलं, जे खूपच चांगलं लागलं. तिथे उडाला, एवढं काही टेस्ट नाही आली, बट इट वॉज नाईस. सो हा होता आमचा आजचा दिवस. आज रात्री मस्त चिकन खाऊ आणि गप्पे मारत बसू. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. मेरा दोस्त भट्टी में बैठ बैठ के चिकन बन गया, खुद ही चिकन बन गया.